ओके. सो आपला पार्ट ए सुरू होता. तर पार्ट ए मध्ये आपण पॉइंट लोडच्या विषयी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की तुम्हाला आता कोणताही पॉइंट लोड जर दिला असेल, म्हणजे पॉइंट लोड मध्यात आहे किंवा या दुसऱ्या जागी असेल कुठेही पण, तर आपण जे VA आणि VB आहे याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ऑल्सो एकापेक्षा जास्त पॉइंट लोड जर असेल तर त्याला पण जे आहे कसं फाइंड आउट करायचं हे आपण बघितलं. आपल्याजवळ जे सुपर पॉवर आहे, सुपर पोझिशन प्रिन्सिपल, ती पॉवर यूज करून आपण जे आहे VA आणि VB जे आहे फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. नाउ इन दिस क्लास विल क्विकली सी इफ द UDL इज गिवन हाऊ टू फाइंड दिस VA अँड VB. ठीक आहे. परत एकदा आपण रिवाइज करून घेऊ. बघा, हे VA आणि VB कुठून आलेलं आहे? आपल्या फिक्स्ड बीमच्या अनालिसिस वरनं. ओके. हे फिक्स्ड बीम जे आहे आपली दोन भागात डिवाइड केली आपण, फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट. तर फक्त जो फर्स्ट पार्ट आहे ज्याच्यात VA आणि VB आहे आणि जे काही गिवन लोड असतील ते लोड दिले तर VA आणि VB कसं फाइंड आउट करायचं हे आपण बघतोय सध्या पार्ट ए मध्ये. ठीक आहे. पॉइंट लोड असेल तर बघितलं, आता सेकंड UDL असेल तर कसं फाइंड आउट करायचं ते बघू. तर UDL जर असेल, इन केस ऑफ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, हे जर बीम आहे आणि या बीम वर असं UDL दिलेलं आहे, बरोबर आहे, असं दिलं जातं. या UDL ची इंटेन्सिटी दिली आहे W, असं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. काय काढायचं आहे आपल्याला? सेम रिएक्शन ॲट A अँड रिएक्शन ॲट B, दॅट इज VA आणि VB, VA अँड VB. ओके. नाव बघा, फर्स्ट एक गोष्ट जे तुम्ही करू शकता ते आहे कन्वर्ट दिस UDL इनटू पॉइंट लोड. ठीक आहे. याला तुम्ही काय करू शकता? पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करू शकता. इफ वी कन्वर्ट दिस इनटू पॉइंट लोड, देन this will get converted like this. This will get converted like this. Now हा जो W आहे, या W ला आपण पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करत आहे, बरोबर आहे ना? P म्हणजे पॉइंट लोड, पण हे P आणि W दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. W म्हणजे इंटेन्सिटी आहे UDL ची आणि P म्हणजे पॉइंट लोड आहे. दोन्ही डिफरंट आहे, सेम नाही आहे. आपण जर याला कन्वर्ट केलं UDL ला पॉइंट लोड मध्ये, तर या पॉइंट लोडची जे व्हॅल्यू आहे, पॉइंट लोडची जे व्हॅल्यू आहे ते राहणार W इंटू L. काय राहणार? W इंटू L. तर L म्हणजे काय सर? L म्हणजे सर हे लेंथ जे आहे ना बीमची ते. ओके. ओके. सो नाउ वी हॅव कन्वर्टेड द UDL इंटू अ पॉइंट लोड आणि बाकी हे रिएक्शन्स तर सेमच राहतील, VA आणि VB. आता तुम्हाला हे पाहिल्यासारखं वाटतं असेल, आता हे पाहिल्यासारखं वाटतंय ना तुम्हाला? दिस इज सिमिलर टू दिस पॉइंट लोड केस. दिस इज सिमिलर टू पॉइंट लोड केस. आता सर फक्त आपल्याला पाहिजे अजून एक गोष्ट की UDL जर पूर्ण स्पॅन वर असेल, पूर्ण स्पॅन म्हणजे पूर्ण लेंथ वर जर UDL असेल, तर हा जो पॉइंट लोड आहे P, याची लोकेशन कुठे राहणार? याची व्हॅल्यू तर सर तुम्ही सांगितली W इंटू L, पण याची लोकेशन किती राहणार, म्हणजे कुठे राहणार ना? म्हणजे या A पासनं जर मी हे डिस्टन्स मेजर केलं तर हे डिस्टन्स किती राहणार सर, जर हे टोटल L असेल तर सर हे डिस्टन्स जे आहे हे डिस्टन्स राहणार L/2 आणि हे पण किती राहणार? L/2. ठीक आहे. आता काय राहणार? राईट नाउ वी विल नॉट डिस्कस दॅट. यू ओनली पे अटेन्शन की इफ UDL इज गिवन, जेव्हा UDL दिलं जातं तर UDL जितक्या अंतरावर आहे, जसं आता इथे पूर्ण UDL आहे ना L डिस्टन्सवर, तर त्या पूर्ण डिस्टन्सच्या सेंटरमध्ये आपण पॉइंट लोड कन्सिडर करायचा. पूर्ण डिस्टन्सच्या सेंटरमध्ये जो आहे आपण पॉइंट लोड कन्सिडर करायचा आणि तेच आपण केलेलं आहे. टोटल लेंथ जर L असेल तर L/2 वर राहणार. ठीक आहे. तर आता आपल्याला सगळ्या गोष्टी भेटल्या. हे आहे आपली A ची व्हॅल्यू आणि हे आहे B ची व्हॅल्यू. इनफॅक्ट हे डायरेक्ट केस आहे. पॉइंट लोड जर सेंटर मध्ये ऍक्ट होत असेल, पॉइंट लोड जर सेंटर मध्ये ऍक्ट होत असेल बीमच्या, तर VA ची व्हॅल्यू किती राहते? P/2. किती असते? हाफ ऑफ द गिवन पॉइंट लोड. बघा इथे बघितलंय आपण, इन दिस केस नंबर 2, इफ द P इज ऍक्टिंग ऍट द सेंटर L/2, VA ची व्हॅल्यू काय आहे? P/2, VB ची P/2. यूज दिस सेम थिंग, P/2. P ची व्हॅल्यू किती आहे आपण? W इंटू L डिवायडेड बाय 2. W into L divided by 2. Similarly, VB is also
P by 2. P म्हणजे WL divided by 2. बस. So VA is WL by 2. VB is also WL by 2. This is for the UDL case. I hope it is clear. Convert the UDL into point load आणि मग त्या point loadचं जे आहे तुम्ही डायरेक्टली जे फर्स्ट केस आहे आपण पॉइंट लोडचं स्टडी केलं त्याच्या हिशोबाने करू शकता. ठीक आहे. आता जे फायनल टॉपिक आहे आपला, फायनल टॉपिक काय आहे? द फायनल टॉपिक इज द कॉम्बिनेशन ऑफ द लोड्स. कॉम्बिनेशन म्हणजे सर ही पॉइंट लोड ही दिलाय आणि UDL ही दिलाय, दोन्ही एकाच बीम मध्ये दिलेला आहे. बघा कसे दिसणार ते. सो दिस इज द थर्ड केस, दॅट इज कॉम्बिनेशन्स. ठीक आहे, विचार करत राहा. कॉम्बिनेशन्स जर दिले असेल तर काय करू शकतो आपण? आपल्याकडे काही आहे का सुपर पॉवर दिलेली, जे सुपर पॉवर वापरून आपण याला सॉल्व्ह करू शकतो? येस, वी हॅव दॅट सुपर पॉवर विच वी विल यूज टू सॉल्व्ह दिस लोड कंबाईन लोडिंग. तर कंबाईन लोडिंग म्हणजे आता इथे मला UDL दिलेला आहे. ठीक आहे, एक UDL दिलाय आणि या UDL सोबत काय केलेलं आहे, या UDL सोबत अजून एक पॉइंट लोड देऊन दिलेला आहे. म्हणजे हा पॉइंट लोड ही आहे आणि हा UDL पण आहे. आता या दोन्ही गोष्टी मला दिलेल्या आहे आणि मला विचारलाय की सर तुम्ही आता हे फाइंड आउट करा VA आणि VB. आता मला फाइंड आउट करून दाखवा कसं फाइंड आउट करायचं. तर काय करणार मग मी, काय करणार मी? सुपर पॉवर यूज करणार. माझी सुपर पॉवर कोणती आहे माझ्याकडे? सुपर पोझिशन प्रिन्सिपल. सुपर पोझिशन प्रिन्सिपल काय म्हणते की जे डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे, डिफिकल्ट प्रॉब्लेमला आपण दोन भागात डिवाइड करू. पहिल्या भागात एक गोष्ट, दुसऱ्या भागात दुसरी गोष्ट. दोन गोष्टी आहे इथे, UDL आणि एक पॉइंट लोड. सो फर्स्ट भाग प्लस सेकंड भाग. तर पहिल्या भागात काय करायचं मग? फक्त पॉइंट लोड देऊन देऊ आणि दुसऱ्या भागात काय करू? फक्त UDL देऊन देऊ. ठीक आहे. आता हे इंडिव्हिज्युअली आपण स्टडी केलेलं आहे. पॉइंट लोड कुठेही असेल तर आपण काढू शकतो VA1 आणि VA2 और VB1. सिमिलरली UDL जर असेल पूर्ण स्पॅनवर तर आपण डायरेक्टली VA2 ची व्हॅल्यू काढू शकतो and VB2 ची. So by calculating this all the values we can find out VA is equal to VA1 plus VA2 and VB is equal to VB1 plus VB2. ठीक है. So this is nothing but the combinations of load. With this now, with this we can find out any type of beam, or we can say we can find out the reactions of any type of beam by using these three conditions of point load, UDL and combinations. ठीक है. Now we will see some problems which will include point load, UDL and their combinations. तिघांची जे आहे एक एक प्रॉब्लेम आपण बघू. So the first problem now we'll take it of UDL. So this is the beam. या बीम मध्ये आहे UDL दिलेलं. या UDL ची जे इंटेन्सिटी आहे W, हे W दिलेलं आहे 4. आता याचं युनिट बघा कसं असतं, याचं युनिट न्यूटन पर मीटर. फोर्सचं काय आहे, न्यूटन आहे ना, पण याचं न्यूटन पर मीटर आहे. आपल्याला विचारलं आहे की फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ VA अँड VB. VA अँड VB. चला पॉज करा व्हिडिओ अँड ट्राय टू फाइंड इट आउट. आय एम सॉल्विंग इट डायरेक्टली. आता हे मी फॉर्म्युला लिहिणार नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. याला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं. पॉइंट लोडची व्हॅल्यू किती येते? WL. लोकेशन कुठे येते? सेंटर मध्ये. पॉइंट लोड सेंटर मध्ये असेल तर रिएक्शन किती असते? P/2 आणि P/2. P/2 म्हणजे WL डिवायडेड बाय 2. दिस इज ऑल्सो WL डिवायडेड बाय 2. आपल्याला L ची व्हॅल्यू पाहिजे जे दिली नाही आहे. सो राईट डाऊन द व्हॅल्यू ऑफ L, दॅट इज 3 मीटर. 3 मीटर. ओके. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज हिअर. W किती आहे? 4 आहे. L किती आहे? 3 आहे. डिवायडेड बाय 2. सो दिस इज 6. सिमिलरली हे पण किती राहणार? 4 into 3 divided by 2. This is also 6. So VA and VB is 6 in this case. Okay. VA and VB is 6 in this case. So next problem quickly. A beam is given.
These are the two reactions VA and VB. UDL दिली आहे याच्यावर. चला UDL आहे 5 ची and this is 2.5 or let's take it 3. The length is same, that is 3. So find out the value of VA. WL divided by 2, 5 into 3 divided by 2, that is 15 divided by 2, 7.5. Similarly this also 5 into 3 divided by 2, that is 7.5. Okay. याचे युनिट काय राहणार? न्यूटन आणि न्यूटन. If this is given in Newton per meter, so this also will be in Newton and this also will be in Newton. ठीक आहे. आता फक्त UDL चं घेतलेलं आहे. आता एक कॉम्बिनेशन चं घेऊन पाहू. लास्ट प्रॉब्लेम विल बी टेकिंग ऑफ कॉम्बिनेशन. सो दिस इज अ बीम. आता या बीम मध्ये दिस इज VA and VB and VB. आता बघा याच्यामध्ये एक UDL आहे. हे UDL झालं. हे UDL ची इंटेन्सिटी मी लिहितोय 3 न्यूटन पर मीटर आणि हे आहे 4 मीटर आणि एक पॉइंट लोड दिलेला आहे. अजून याच्या सोबतच काय केलेलं आहे, एक पॉइंट लोड सुद्धा दिलेला आहे. त्या पॉइंट लोडची जे व्हॅल्यू आहे P इज इक्वल टू 10 न्यूटन. P दिले आहे 10 न्यूटन आणि हे दिलं आहे की हे डिस्टन्स जे आहे हे 1 आहे आणि हे 3 आहे. म्हणजे this distance is 1 and this distance is 3. Find out the value of VA and VB. चला pause the video and then try to solve. I am solving it now. काय करणार मी? Divide the beam by using the superpower into two beams, beam number 1 and beam number 2, superposition principle. फर्स्ट बीम वर मी काय करतो, फक्त पॉइंट लोड ठेवतो. सो दिस इज अ पॉइंट लोड. व्हॅल्यू आहे 10 याची. ठीक आहे. इकडला डिस्टन्स किती आहे 1. दिस डिस्टन्स इज 3. हियर सेकंड बीम मध्ये मी ठेवतोय फक्त UDL. फक्त UDL ठेवलं. UDL ची इंटेन्सिटी किती आहे 3 आणि डिस्टन्स किती आहे टोटल 4. दिस ऑल्सो इज 4. दिस रिएक्शन इज फर्स्ट पार्ट आहे आपला म्हणून VA1. हा B आहे पण फर्स्ट पार्टच आहे म्हणून VB1. सिमिलरली दिस इज ऑल्सो सेकंड पार्ट आहे तर VA2 आणि हा पण जो आहे दॅट इज VB2. ओके. तर VA1, VB1, VA2 आणि VB2 हे फाइंड आउट करायचं आणि मग VA आणि VB काढू शकतो आपण. चला आता फर्स्ट फॉर्म्युला लावायचा. इसेंट्रिक लोड हा सेंटर मध्ये नाही आहे. ठीक आहे. ॲट अ डिस्टन्स ऑफ A आणि B आहे. तर काय फॉर्म्युला आहे? PB बाय A प्लस B. P म्हणजे 10, B म्हणजे 3 डिवायडेड बाय 4. ठीक आहे. सो दिस इज 30 डिवायडेड बाय 4, 15 डिवायडेड बाय 2, 7.5 VA1. सिमिलरली VB1 किती येणार? PA बाय A प्लस B. A is 1 divided by A plus B is 4. 10 divided by 4 is 5 divided by 2, 2.5. ठीक आहे. VA1, VB1 भेटलं. आता हे VA2 काढायचं आहे. VA2 काय आहे? UDL आहे पूर्ण बीमवर जर UDL असेल तर फॉर्म्युला काय आहे याचा? स्टँडर्ड फॉर्म्युला WL डिवायडेड बाय 2. WL डिवायडेड बाय 2. ठीक आहे. W म्हणजे हे 3, L किती आहे 4 and divided by 2. 3 into 4, 12 divided by 2, 6. So VA2 is 6. Similarly VB same formula आहे WL by 2. म्हणजे कॅल्क्युलेट केलं तर काय येणार? सेम येणार 6. तर आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहे. आता फायनली VA1 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? VA ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? VA1 प्लस VA2 दॅट इज 7.5 प्लस 6. 7 plus 6 13, 13 plus 0.5 13.5. तर VA ची व्हॅल्यू येते 13.5. ओके. सिमिलरली VB कसा काढायचा? VB1
plus VB2. VB1 is 2.5 आणि VB2 is 6. म्हणजे आपल्याला करायचं आहे 6 plus 2.5. 6 plus 2 8 आणि 8.5. So these are the final reactions VA and VB. हा झाला आपला फर्स्ट पार्ट. फिक्स्ड बीम सॉल्व करताना जो फर्स्ट पार्ट आहे कॅल्क्युलेटिंग द रिएक्शन्स ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम, दॅट इज पार्ट ए. दिस इज द फर्स्ट पार्ट. सॉल्व दिस 2-3 टाइम्स. याच्या आधीचे पण व्हिडिओ बघा पॉइंट लोडचे UDLचे. With this now you are completely prepared to find out the values of VA आणि VB. ठीक आहे, VA आणि VB. सो नाउ जे मेन बीम आहे आपली फिक्स्ड बीम, जे दोन भागात डिवाइड केली आपण, तर फर्स्ट पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये VA आणि VB कसं काढायचं ते आपल्याला समजलेलं आहे. कोणताही क्वेश्चन दिला तर VA आणि VB कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ठीक आहे. नाउ the next part we will see in the next video, that is this part number B. Part number B मध्ये काय आहे? A beam subjected to only fixed end movements. A beam subjected to only fixed end movements. फक्त MA आणि MB या दोन गोष्टी त्या बीम वर ऍक्ट करत आहे, तर त्याला आपण कसं सॉल्व करायचं. ओके, so that we'll see in the next video, and after that we will combine this both to get the complete analysis of fixed beam.